आज आपण चाललेलो आहे हरिश्चंद्र गडावर. तर आपली मेकॅनिकलची ब्रांच आहे आज, अमृतवाहिनी टी डिव्हिजन आणि क्यू डिव्हिजन. आज बघू शकता तुम्ही, तोंडातून वाफा निघणार थंडी सध्या. आपण एवढे सगळेजण जाणार आहेत आज. 70 किलोमीटरचा प्रवास आहे आपला इथून, आता चालू होणार आहे. तर ट्रेकिंग चालू होत आहे अशा पद्धतीने इथं. आता आय थिंक इकडच्या बाजूला वर जायचं आहे आपल्याला आता. तर चला, सध्या अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे आपण. एकदम खाली स्ट्रेट दरी आहे हे काय, कोपऱ्यावरून चाललोय सध्या आपण. अर्धी जण पुढे येतं, अर्धी मागे पर्यंत आलेलो आहे सध्या हे काय. एकदम स्वच्छ पाणी असलेली नदी. तर आता हरेश्वरच्या मंदिरात आलेलो आहे इथं. तुम्हाला जास्तच मोठं मंदिर आहे, अतिशय छानपणे इथं शिल्पकार केलेले आहेत. एकदम चौकट बघू शकता इथं, पूर्ण मोठी चौकट आहे. आतमध्ये शिवलिंग आहे, माहित नाही तुम्हाला दिसत असेल का नाही किती पर्यंत शिवलिंग आहे इथं. आणि अजून इकडे बाकीचे मागच्या बाजूला रुक्मिणीचे वगैरे मंदिर येतं. इकडं त्याचा जलकुंड वगैरे. आमचा व्हिडिओग्राफर आहे, आमचे प्रत्येक फोटो काढायला असतो सोबत. आता पुढे जाऊ आपण. खाली काही शिवलिंग्स वगैरे आहेत अजून. कभी मत जाना बेटा. ईश्वरी आए थे क्या? केवल आए नहीं, यही है. सध्या इथं हरेश्वरच्या मंदिरात आपण एक इंटरेस्टिंग फॅक्ट बघतोय सध्या, की एक नदी आहे खाली इथं उगम होऊ राहिला आहे. मंगळगंगा नाव आहे तिचं नदीचं. इथून एक नदीचा उगम होतो आहे. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की प्रत्येक जे गडकिल्ले तिथं मंदिर असतं, त्या मंदिराच्या ठिकाणी ऑब्वियसली कोणत्या ना कोणत्या एका नदीचा उगम वगैरे चालू असतो. त्या ठिकाणी ते मंदिर बांधले जाते की त्याचं एक स्मारक म्हणून. तर त्या ठिकाणी अजून तिथं पाण्याचे साठे वगैरे बनवलेले येतं. आतमध्ये पाणी साठे येतं. आणि तुम्हाला जर समजा कधी पाणी प्यायचं झालंच का, तुमचं पाणी नसेल तर तुम्ही इथं जे बंदिस्त पाणी, म्हणजे जिथं सूर्यकिरण वगैरे पोहोचू शकत नाही, तिथे तुम्ही जाऊन पाणी पिऊ शकता. ते अत्यंत चविष्ट लागतं आणि पिण्यालायक असतं कायम. परत अजून काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, ते आपण पुढे बघूया. ईट 5 स्टार, डू नथिंग. आता कोकणकडे पोचलो आपण सध्या, शेंगदाणे घात आणि की इश्यू झाला सध्या जेवायला. शेंगदाणे एका याच्याकडे आता सध्या शंकरपाळे आणि असा भारी व्ह्यू राहिला सध्या इथून. आमचा व्हिडिओग्राफर जेवायची वेळ झालेली सध्या, पण सगळे मित्र जेवायला बसलेले सध्या. घरगुती जेवण लाईक पुरी, भात, बटाट्याची भाजी आणि लोणचं वगैरे आहे. अजून आपले सर वगैरे सोबत बसलेले जेवायला, सरांसोबत बसलेलो आहे आम्ही सध्या. बघू आता इथं असं वैशिष्ट्य आहे की त्याला घरगुती भात आहे त्यांच्या शेतातलाच, एकदम चविष्ट आहे. म्हणजे वास पण एकदम भारी उरायला सध्या. तुम्हाला कधी यायचं असेल तर अवश्य इथं भेट द्या. मागच्या बाजूलाच शिखर आहे, तिथूनच साईडला लगेच हॉटेल त्यांचं घरगुती जेवण आहे, एकदम भारी. आपण आता जेवण केलं तर ते आजी होते आपल्यासोबत, त्यांनी जेवण बनवून दिलं आपल्याला. तर आजी काय मला आवड आहे, चांगलं, खूप चांगलं जेवण झालं आजी. आम्ही पुढच्या वेळेस आलो तर नक्की तुमच्या सांगू. तर असं आपली ट्रिप झाली सध्या. आता आपण परत खाली जायला सुरुवात करणार आहे. एक अर्धा 1 तास खाली जायला लागणार आपल्याला. बघू आता काय. ट्रिप संपलेली सध्या. आपण बॅक टू कॅम्पस परत आलेलो आहे सध्या अमृतवाहिनी. सरांचं सगळ्यात मोठं धन्यवाद. सरांनी सगळ्यांना आम्हाला व्यवस्थित आणलं आणि तिथं खायची प्यायची सगळी सोय केली सरांनी आमची. त्यांनी सगळं स्पॉन्सर केलं तर आम्हाला त्यांच्याच हस्ते ट्रिप ऑर्गनाईज झाली होती. तर अशा पद्धतीने एकदम भारी ट्रिप झालेली मेकॅनिकल डिपार्टमेंटची. नाचत गाजत मस्तपैकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. आणि आता अत्यंत थकलेलो आहे आम्ही सध्या. आता जाऊन फक्त झोपायचं आहे फक्त.
असं सांग